अभिवाचन या सिरीज मधला हा पुढचा व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर उदय देशपांडे. कवितेचं नाव आहे कम्फर्ट झोन. म्हणजे लक्षात आला असेल तुमच्या, कम्फर्ट झोन. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो कारण तोच तर त्याचा दृष्टिकोन असतो. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो कारण तोच तर त्याचा दृष्टिकोन असतो. समोरून रिस्पॉन्स कसा येईल काही सांगता येत नाही. समोरून रिस्पॉन्स कसा येईल काही सांगता येत नाही. चांगला आला तर ठीक असतं, नाहीतर खरं नसतं का. चांगला आला तर ठीक असतं, नाहीतर खरं नसतं काही. कारण त्यावरच अवलंबून आपला टोन असतो. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. केलाय मेसेज केव्हाच मी, केव्हाही येऊ शकेल कॉल. केलाय मेसेज केव्हाच मी, केव्हाही येऊ शकेल कॉल. अहो असं नको व्हायला उगाच पडला जायचा नो बॉल. पडला जायचा नो बॉल. म्हणून तर हातात सतत फोन असतो. कारण तोच माझा कम्फर्ट झोन असतो. गर्दीत देखील नजरानजर होते इकडून तिकडे. थोडाच लवतो डोळा आणि ओठ होतात वाकडे. कारण डोळ्यांचा तोच परफेक्ट कोण असतो. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. मी बायको आणि पोरगा, बस एवढंच बस झालं. मी बायको आणि पोरग एवढंच बस झालं. नाती चालली संपत एकटेपण चालत आलं. कारण मर्यादेचा हाच तर खरा त्रिकोण असतो. तोच त्याचा कम्फर्ट झोन असतो. प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतो. देवालाच विचारलं एकदा, काय रे बाबा कसा आहेस? अर्धोन मिनिट डोळे करून असा का पाहतोयस? हा हसतो खरा, पण खरा मौनच असतो. कारण तो त्याचा कम्फर्ट झोन असतो. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. तुम्हाला शोण माहितीये? कर्णाचा धाकटा भाऊ शोण. कर्ण खरा दानशूर होता. अभिमान त्याचा वाटतोच. कौरवांच्या बाजूने लढला तरी तो थोर असतोच. कारण शेवटी प्रत्येक जणात एक शोण असतो. कारण तोच त्याचा कम्फर्ट झोन असतो. प्रत्येकाचा एक कम्फर्ट झोन असतो. शेवटी कसं आहे माहितीये का, येताना आपण काय आणतो? अहो इथंच तर कमावतो सगळं आणि सुख दुःख इथंच सांडतो. कारण जातानाही आपण अलोन असतो. आणि तोच प्रत्येकाचा कम्फर्ट झोन असतो. कारण तोच त्याचा दृष्टिकोन असतो. धन्यवाद.